इकडे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून आता 40 ते 50 तास होत आहेत, तरीही शोधकार्य सुरूच आहे। लोखंडी ढिगाऱ्याच्या खाली अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे, त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने हा ढिगारा बाजूला करून शोधकार्य सुरू आहे। दरम्यान ढिगाऱ्यातून काढलेलं भंगार गॅस कटरनं कापून वेगळं केलं जात आहे। अपघात झाला तेव्हा जमिनीखालच्या टाक्यांमध्ये हजारो लिटर इंधन असल्यानं गॅस कटर वापरता येत नव्हतं। आता मात्र सगळं इंधन रिकामं करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांनी या संदर्भातली काय माहिती दिली आपण पाहूयात। गॅस कटरचा यूज होऊन पहिला गिरडर आपला अपकट झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण दुसऱ्या गिरडरकडे चाललो आहेत आणि तिसऱ्या गिरडरमध्ये जे 2 ते 3 कार फसलेल्या आहेत त्या गिरडरच्या खाली त्यांचं आपलं सर्च करायचं राहिलेलं होतं। तर तिथे होऊ शकतं की कोणी फसून असल्याची शक्यता। मृत्यूंचा आकडा वाढलेला आहे का अजूनही 14? मृत्यूंचा आकडा अजूनही 14च आहे। एका कारमध्ये आम्हाला संशय आहे की आमची तिथली टीम पोहोचली होती काल, तर तिथे दोन लोक फसून असल्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।